हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आमच्या यशवीरचा बर्थडे सेलिब्रेशन आहे. हा व्लॉग ॲक्च्युली 4-5 डेज आधीचा आहे, पण आज शेअर करते. सकाळी घरात मी यशवीला मम्मीकडे सोडला आणि मी सलूनला आले हेअरस्टाईल काढली. रेडी होऊन मी व्हेन्यूवर पोहोचलो. डेकोरेशन बघितलं. डेकोरेशन तर थीमप्रमाणे झालेलं होतं. तसं तर मी खूप लोकांना इन्व्हाइट केलं नव्हतं, फक्त क्लोज फ्रेंड्स अँड फॅमिली. पण त्यातही काही लोक येऊ शकले नाही, तरी जे आले त्यांच्यासोबत मुमेंट्स एन्जॉय करायचं ठरवलं. आणि मनात एकच विचार होता की आजचा दिवस यशवीसाठी खूप स्पेशल असावा, परफेक्ट असावा. आम्ही त्याला कसं शांत खूप क्यूट फोटोशूट त्याचा झाला आणि त्याने पण खूप छान छान पोजेस दिलेत. इथे होस्टने सगळ्या मुलांना गेम खेळवायला सुरुवात केली आणि काही त्यात मोठेही सामील झाले. मुलांनी खूप मज्जा केली. हे मिकी माऊस आणि बेबी बॉसचे मास्कोट तर मुलांना खूप आवडले. त्यांनी खूप मुलांना एंटरटेनमेंट केलं. यशू त्यांना बघून थोडा घाबरला आधी स्टार्टिंगला, नंतर तोही हॅपी झाला बघून. सो नाव इट्स टाइम टू वेलकम अवर इनक्रेडिबल बर्थडे बॉय, असं अनाऊन्स होत यशूची कार एंट्री झाली. 3, 2, and 1. Happy birthday, dear. Happy birthday, dear Yashi. Happy birthday to you. केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी केक एन्जॉय केला आणि जेवायला सुरुवात केली. तोपर्यंत इथे आमचं फॅमिली फोटोशूट सुरू होतं आणि अचानक मध्येच वातावरण फसी झालं. त्यामुळे थोडं अपडाऊन झालं, पण शेवटी यशूचा हा हॅपी डान्स बघितला आणि विचार केला, बस हेच महत्त्वाचं आहे. आम्ही यशूचे व्हिडिओज, फोटोज क्लिक केले. आमच्या जवळच्या लोकांची एक्साइटमेंट, हॅपीनेस कॅप्चर केल्या. खूप छान गोड अशा मेमरीज कलेक्ट केल्या. हेच तर क्षण असतात जे आयुष्यभर राहतात. हेच छोटे छोटे मोमेंट्स आहेत हॅपीनेससाठी, हो ना? सो याच हॅपीनेसने मी इथेच हा ब्लॉग संपवत आहे. थँक्स फॉर वॉचिंग यशू अँड मम्मा स्टोरी ब्लॉग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.